नमस्कार, स्वागत आहे तुमचं युनिवर्स वाईब मराठी या नवीन चॅनलवरती. इथे तुम्हाला युनिवर्सची जादू अनुभवायला मिळणार आहे आणि आपलं आयुष्य बदलता येणार आहे. आज आपण पाहणार आहोत युनिवर्स कोणत्या प्रकारे आपल्याला संकेत देत असतं. आजचा विषय आहे युनिवर्सकडून मिळणारे 5 संकेत. युनिवर्स तुमच्याशी कसं बोलतं. हो, युनिवर्स तुमच्याशी दररोज संवाद साधत असतं. फक्त ते तुम्हाला समजता आलं पाहिजे किंवा पाहता आलं पाहिजे. पहिला संकेत आहे रिपिटेटिंग नंबर्स, जसे की 111, 222, 333, 444. काही वेळेला तुम्ही घड्याळात बघता, वेळ बघता त्यावेळी 1111 दिसतं आणि हे वारंवार जर तुम्हाला पॅटर्न दिसत असतील, या नंबर्सना आपण एंजल्स नंबर म्हणतो. तर युनिवर्स या एंजल्स नंबरद्वारे तुम्हाला संकेत देत असतं की तुमचं काम होणार आहे, तुम्ही थोडे वाट बघा, तुमचं काम मार्गी लागलं आहे, अशा प्रकारचे हे संकेत देत असतं. हा युनिवर्सचा पहिला आणि सर्वात सोपा सिग्नल आहे. प्रत्येक नंबरचा स्वतःचा असं गूढ अर्थ असतो. जसे की 111 तुमचे विचार शक्तिशाली आहेत आणि प्रभावशाली आहेत. 222 संयम ठेवा किंवा गोष्टी घडत आहेत. 444 युनिवर्स तुमच्या पाठीमागे ठाम उभा आहे. जर हे आकडे पुन्हा पुन्हा दिसत असतील तर समजून घ्या, युनिवर्स तुम्हाला मार्ग दाखवते. दुसरा संकेत आहे इंट्युएशन किंवा गट फिलिंग. कधी तुम्हाला एखादी गोष्ट आतून जाणवते का की काहीतरी होणार आहे किंवा चांगलं होणार आहे किंवा वाईट होणार आहे. मला असं वाटते, मला तसं वाटते. काय कारण असेल काही माहिती नाही, पण काहीतरी मन सांगते. तर हे इंट्युएशन नसतं, तर हे युनिवर्सचं विस्पर असतं, जे आतल्या आत एक डिव्हाइन GPS असतो, जो फक्त शांत मनाने ऐकला तर युनिवर्स तुम्हाला योग्य ते मार्ग दाखवतो. तिसरा संकेत आहे सिंक्रोनिसिटी, म्हणजेच योगायोग नाही तर युनिवर्सचं ही डिझाईन आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल विचार करता आणि तिला भेटता, ह्या गोष्टी होतात. किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार करता आणि लगेच त्याचा कॉल येतो, मेसेज येतो. तर तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज आहे आणि ती अनपेक्षितरित्या तुम्हाला मिळते. तर हा एक तिसरा संकेत आहे युनिवर्सकडून मिळणारा. चौथा संकेत आहे स्वप्न. आपल्याला पडणारी स्वप्न आणि एकच स्वप्न आपल्याला वारंवार येत असेल तर युनिवर्सकडून तो चौथा संकेत आहे. तुम्हाला त्या स्वप्नांच्या माध्यमातून काहीतरी सुचवण्याचा किंवा मार्ग दाखवण्याचा हा चौथा संकेत आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल विचार करत असता किंवा एखाद्या गोष्टीबद्दल सतत चिंता करत असता किंवा मनाशी म्हणत असता की मला याच्यातून मार्ग मिळाला पाहिजे, मला याच्यातून कसं सोल्युशन मिळेल, काय होईल, करता येईल मला ह्या सिच्युएशनमध्ये, मी ह्या अडचणीतून कसा बाहेर पडेन. आणि मग आपल्याला त्या स्वप्नांच्या थ्रू आपल्याला ॲन्सर्स मिळत असतात किंवा उत्तरं मिळत असतात. तर ती युनिवर्सकडून मिळत असतात तुम्हाला. पाचवा संकेत आहे डिले किंवा एखाद्या गोष्टीला वेळ होणं किंवा उशीर होणं. तर कधीकधी एखादी गोष्ट आपल्याला खूप हवी असते पण ती मिळायला वेळ लागतो किंवा काहीतरी अडथळे येत असतात सतत. तर हा एक संकेत आहे युनिवर्सकडून तुम्हाला. हा संकेत आहे की तुमचं मागणं नाकारत नाही आहे, पण तुम्हाला ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला देणार आहे, हा युनिवर्सचा प्रयत्न असतो. तर वेट हा देखील एक डिव्हाइन ॲन्सर असतो. युनिवर्सकडून मिळणारे हे संकेत अगदी अचूक असतात. जर तुम्ही लक्ष दिलात, मन शांत ठेवलात तर युनिवर्सकडून तुम्हाला प्रत्येक वेळी आणि प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन मिळत असतं. आज तुम्हाला यापैकी कोणते संकेत अनुभवायला मिळाले आहेत कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि युनिवर्सकडून अशी जादू, संकेत, ज्ञान, जादू अनुभवायची असेल तर सबस्क्राईब करा युनिवर्स वाईब मराठी या नवीन चॅनलला. पुन्हा भेटूया पुढच्या डिव्हाइन एनर्जीबरोबर. तोपर्यंत युनिवर्सवर पूर्ण विश्वास ठेवा. थँक्यू. इन्फिनाइट लव.